नमस्कार, मी संतोष बोड्डेवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत आपल्या विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण आपली आन्सर शीट टाकली होती. टीईटीची उत्तरपत्रिका टाकल्याच्या नंतर आपल्याला बरेचसे कमेंट बॉक्समध्ये असे प्रश्न आले की बाबा ही टीईटी परीक्षा घेणं काय गरजेचं होतं का? मग आम्हालाच घेतलं तर आम्हालाच कशामुळे? ठीक आहे, प्राथमिक शिक्षकालाच कशामुळे? मग दुसऱ्या कशा सर्वांना का नाही ती? ठीक आहे, माध्यमिक किंवा बाकीच्या जे आहेत डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचे कर्मचारी त्यात सर्वांना का नाही? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी अजून एक व्हिडिओ टाकला होता की रिझल्ट कधी लागणार आहे. त्याच्यामध्ये पण भरभरून कमेंट्स आले की बाबा ही टीईटी फक्त आमच्यासाठीच का आहे? ठीक आहे, ही का सर्वांना का लागू शकली नाही? ते काही प्रश्न होते त्यावर आधारित धरून मी हा आपला एक छोटासा व्हिडिओ बनवला. आता एवढं एक लक्षात ठेवा की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ज्यात हे यांच्या कर्मचाऱ्यांना काढण्यासाठी काही एक ठोस तुमच्याकडे काहीतरी म्हणजे प्रूफ पाहिजे की त्याला काढू शकतो. असं सहजी आपण केंद्र आणि राज्य याच्यातले कोणत्याही कर्मचाऱ्याला काढता येत नाही. त्याने काही गैरवर्तन केलेलं असावं किंवा काही त्याच्यावर गुन्हा दाखल असावा तरच होऊ शकतं, किंवा त्याच्यात अटीत न बसणारा असावा. त्याने काहीतरी चुकीचे फॉर्म देऊन तो जॉईन झालेला असावा तरच काढू शकतो, अन्यथा नाही काढू शकत. ही गोष्ट आता काही पॉईंट लिहिलेले आहे, काही जणांचे काही प्रश्न होते तेच मी ते लिहिलेले आहे. ती एक्झाम कशाला आमच्यासाठी? आमच्या वेळेस तर ज्यावेळेस तुम्ही जॉईन झालता, स्पेशली 2009च्या आधीचे 2009च्या आधी जे शिक्षक जॉईन झाले होते त्यांना टीईटी नव्हतीच. ठीक आहे, आणि मग आता कशाला टीईटी? आणि टीईटी जे फक्त गव्हर्नमेंटनं काय केलं, ज्यांचे 5 वर्ष शिल्लक आहेत सेवेमध्ये त्यांनाच टीईटी नाही, बाकी सर्वांना लागू केली. मग असं म्हणणं आहे किंवा आमच्या वेळेस तर टीईटी नव्हतीच, मग टीईटी आता कशाला घ्यायचं? कारण पात्रता तेव्हा जी होती आम्ही तेवढी कंप्लीट केली. तेव्हा सांगितलं असतं तर ठीक आहे, तेव्हा अभ्यास आम्ही केला पण असता. पण आता पहा, 2009 पासून तर 2025 पर्यंत 16 वर्षाचा गॅप पडलेला आहे. अभ्यासामध्ये पण गॅप पडलेला आहे. शिक्षणाचा म्हणजे म्हणतो ना आपण ते की जे अभ्यासक्रमामध्ये नवीन नवीन बदल येतात स्पर्धा परीक्षेमध्ये. कारण 2009च्या आधी जे लागलेले आहेत त्यांना ह्या जे परीक्षा असतात त्यांचा अनुभवच नाही. वेळेचा अभाव पण भरपूर जणांनी सांगितले, सर आम्हाला वेळच नाही पुरला, आम्ही कधी दिलीच नाही एक्झाम. है ना, एक्झाम दिली नसल्यामुळे त्यांना माहितीच नाही की याला भरपूर वेळ लागू शकतो. ह्या परीक्षेला वाचण्यामध्ये जातो, गणित सॉल्व्ह करण्यामध्ये जातो, टाइम मॅनेजमेंट होत नाही, आणि भरपूर काळ गेल्यामुळे आपल्याला अभ्यासामध्ये पण खंड आलेला आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सर्वांच्या सोबत आपल्याला हे करण्यासाठी आपल्याला 2 वर्षाचाच वेळ दिलेला आहे गव्हर्नमेंट. ते पण कुठेतरी चुकीचं आहे. आता महाराष्ट्रात हे 2009 आणि 2013 पर्यंत तरी महाराष्ट्रात नव्हती. 2009ला केंद्र सरकारनं ते जाहीर केलं की बाबा टीईटी पास करायला हवी. त्याच्यानंतर थोडे कठीण जात आहे 2009च्या विद्यार्थ्यांना, 9 पूर्वीच्या विद्यार्थ्यांना, कारण त्यांना याच्या अशी कोणतीही एक्झाम त्यांनी याच्या आधी दिलेली नव्हती. त्याच्यानंतर जर असं तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे, की शिक्षकाला केलं तुम्ही, ठीक आहे, ते पण प्राथमिक शिक्षणाला, माध्यमिक किंवा लेक्चरर लोकांना केलं नाही तुम्ही, तर तसं तुम्ही बाकी जोनाला का नाही करत? जसं की पोलीस कर्मचारी आहेत जे सेवेत आहेत, 2009 पूर्वीचे जर पोलीस कर्मचारी घेतले, काही जणांनी कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं आहे की 2009 पूर्वीचे जर पोलीस कर्मचारी आहेत त्यांना जर आता फिजिकली टेस्ट द्यायला सांगितले, रनिंग करायला किंवा जे पण असेल त्यांच्या फिजिकली टेस्टमध्ये, ते पास करणं, मी म्हणत नाही की सर्वांना पास करणं अवघड जाईल, पण 50% जण तरी मी सांगतो, 25 ते 50% जणाला ते पास होणं अशक्य आहे. ठीक आहे, म्हणजे अशक्य नाही, 1-2 वर्षात, पण अवघड तर नक्कीच जाणार आहे. त्यांना पास होणं, सर्व जण पास होऊ शकणं हे मुश्किल आहे. बऱ्याच जणांचे फिजिकली आता वेल मेंटेन नसतात. मग पोलीस कर्मचारी का हे पण समाजाचा महत्त्वाचा भाग आहे. ते प्रोटेक्शन करतात आपलं सर्वांचं, आणि मग त्यांची तर फिटनेस व्हायलाच पाहिजे. असं आता एखादी टेस्ट व्हायलाच पाहिजे फिटनेसची. चला, लेखी नसलं तरी फिटनेस टेस्ट व्हायला पाहिजे. डॉक्टर सर्वांचा इलाज वगैरे करतात.
मग आताच्या काळानुसार त्यांचं पण मग टेस्ट होईल का? 2009च्या आधी जे डॉक्टर होते त्यांना पण परीक्षा द्यावं लागणार आहे का? ज्यांनी डिसिजन दिलेला आहे बाबा की असं असं परीक्षा राहायला पाहिजे टीचर लोकांसाठी, ते पण प्रायमरी टीचरसाठी. तर जेवढे पण जे लोक आहेत, काही जणांचा प्रश्न होता की बाबा त्यांना पण ते लागू करा, कारण ते प्रत्येक वेळेस न्याय देतात है ना. तर न्याय देणारे लोकांचं नॉलेज आहे का त्यानुसार आता जर चेक केलं तर टेस्ट एक एक्झाम द्यायला काय हरकत नाही, हे की नाही. तर असं भरपूर जणांचं म्हणणं होतं. त्यानंतर लेक्चरर असो, तलाठी असो, बँक अधिकारी असो किंवा गव्हर्नमेंटचे भरपूर डिपार्टमेंट आहेत, त्यांच्यानुसार त्यांना एक एक टेस्ट द्यायला काय आहे. तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही टेस्ट द्यायलाच पाहिजे, असं एक कमेंट बॉक्समध्ये भरभरून आलेलं आहे. आणि भरपूर टीचरला भेटलं, ते पण मला म्हणत होते की सर असा असा आम्हालाच का हे करतायत, बाकी लोकांना का नाही. त्याच्यामुळं काही जणांचा तो जो प्रश्न आहे तो मला एकदम म्हणजे व्यवस्थित वाटला, एकदम करेक्ट वाटला. कारण 2009 नंतर अजून वापस करा अभ्यासाला. आणि आता अभ्यास होणं काय, लेकरं राहतात, महिलांसाठी पण तर फार मुश्किल राहतं. एक तर शाळा आहे, लेकरांचं सगळं करा, घरचं सगळं करा आणि मग नंतर अभ्यास करा. तर मुश्किल आहे ही परीक्षा, थोडीशी अवघडच जाणार आहे. सर्वांना पात्रता ही काय आजच्या अटीनुसार मग सर्वांनाच ते लागू करा, असं काही जणांनी मला कमेंट बॉक्समध्ये केलं. बाबा सर्वांनाच करायला पाहिजे. योग्य आहे तुमचं सगळ्यांचं बोलणं, ठीक आहे. आता याच्यावर तुम्ही एखादा संघटना तयार झालीच असेल, तुम्ही तुमचं हे केल्याच्या नंतर मला वाटत नाही की किमान 2013च्या आधी, कारण ही महाराष्ट्रात लागू नव्हती. तर माझं मत विचारलं होतं, ते योग्य आहे तुमचं मत की ही परीक्षा आता नसायला हवी होती, कारण तुमच्या वेळेस तुम्ही जॉईन झालते तेव्हा ही परीक्षा नव्हतीच. ठीक आहे, एवढं माझं मत होतं, ते मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टी बाबतीत जे पण तुम्हाला अपडेट्स पाहिजे त्या बाबतीत आपण करतो. टीईटीच्या अभ्यासक्रमावर व्हिडिओ पण बनवत राहतो, मॅथमॅटिक्सवर, ते पण पाहत जा. व्हिडिओ आपले शेअर करत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.